श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। मी वैष्णवी, माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे। तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे ते म्हणजे जप कसा केला पाहिजे, जप करण्याचे नियम काय, अटी काय, त्याचबरोबर नामस्मरण म्हणजे काय याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिलं आपण पाहणार आहे ते म्हणजे नामस्मरण कसं केलं पाहिजे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नामस्मरण करणं कधीही कोठेही केव्हाही करता येतं। मनातून म्हणजे मनातल्या मनात तुम्हाला नामस्मरण करता येतं किंवा तुम्ही मोठ्यानं म्हणलात तरी चालतं, त्याला नामस्मरण असं म्हटलं जातं। नामस्मरण म्हणजे तुम्ही कोणत्याही देवाचं नाव घेणं, म्हणजे देवाचा जप करणं, त्याला नामस्मरण असं म्हटलं जातं। खूप जण जपमाळेवर करतात, पण खूप जण मनातल्या मनात किंवा ज्या ठिकाणी देवघर आहे देवघराच्या समोर बसून, ज्या ठिकाणी स्वामींचा फोटो आहे किंवा ज्या देवावर तुमचा विश्वास आहे, श्रद्धा आहे, त्या देवाच्या मंदिरात जाऊन त्या ठिकाणी 10-15 मिनिट बसणं, जितका वेळ बसेल जितक्या वेळ बसून जितक्या वेळ जमल तितक्या वेळ नामस्मरण करणं, नाव घेणं, त्यालाच नामस्मरण असं म्हणतात। त्याच्यामध्ये श्री स्वामी समर्थ मंत्र आला, ओम नमः शिवाय, किंवा तुम्हाला जमलं तर तुम्ही देवीचं सुद्धा नामस्मरण करू शकता। म्हणजे डोळे बंद करून खूप जण नामस्मरण करतात। खूप जण ज्यावेळेस काम करत आहेत, स्वयंपाक करत आहेत, त्यावेळेस देवाचं नाव घेत घेत स्वयंपाक करतात, किंवा एखादं ऑफिसमध्ये काम असेल तरीसुद्धा ऑफिसची सुरुवात ही देवाचं नाव घेऊन करत असतील, त्यालाच नामस्मरण असं म्हटलं जातं। तर तुम्हाला समजलं असेल, माळेवर न जप करता मनातल्या मनात किंवा तुम्हाला जमेल तसं तुम्ही ज्यावेळेस देवाचं नाव घेता त्याला नामस्मरण असं म्हणतात। त्या जपमाळेवर जप कसा केला पाहिजे ते आता पाहूया। लक्षात ठेवा, ही एक माळ आहे। रुद्राक्षाची माळ असते, तुळशीची माळ असते, चंदनाची माळ असते, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या माळी असतात। तुमच्या घरामध्ये जी माळ आहे त्याच्यावर जप करत असताना लक्षात ठेवायचं की माळ असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर कोणतीही माळ असेल तर तुम्हाला उजव्या हाताचा वापर करून तुम्हाला जप करायचा आहे। तर लक्षात ठेवा, ही आहे करंगुळी, अनामिका, मध्यमा, तर्जनी आणि अंगठा, ही 5 बोट आहेत। तर आपल्याला 3 बोटं महत्त्वाचे आहेत। त्याच्यामध्ये आला अनामिका, मध्यमा आणि अंगठा, ह्या 3ही बोटाचा वापर करून तुम्हाला जप करायचा आहे। आणि जी लक्षात ठेवा, ही जी तर्जनी आहे आणि करंगुळी आहे, हे 2 बोटं जशाच तसे असे ठेवायचे आहेत। तर आपल्याला जप करत असताना 3 बोटाचं खूप महत्त्व आहे। त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, अनामिका, मध्यमा आणि अंगठा। तर मी तुम्हाला एकदा करून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की 3 बोटावर जप कसा केला जातो। तर लक्षात ठेवा, ही जी तर्जनी आहे, ह्या तर्जनीचं बोट जप करत असताना माळेला लागू द्यायचं नाही। त्याचबरोबर करंगोळीचं सुद्धा बोट आपल्या माळेला लागलं नाही पाहिजे, हे लक्षात ठेवा। तर मी करून दाखवते, लक्षात ठेवा। मग आता मी माळ धरलेली आहे। श्री स्वामी समर्थ एकदा म्हणले। आता ही मेरू मणी आहे। मेरू मणी झाल्यानंतर आपल्याला एक मणी जी आहे, हो का, ही जी एक मणी आहे ती एक मणी आपल्याला ओलांडायचा असतो आणि अशा रीतीने माळ धरायची। म्हणजे तुम्हाला असं गच्च माळेला धरायचं नाही आहे, फक्त ती माळ ही अशी असली पाहिजे, हो का, ही जी आहे ती अशी असली पाहिजे आणि एक माळ पाठीमागं आपल्याला ओढायचं आहे। तर ही तुम्हाला सांगितलेलं आहे की ही जी 2 बोट आहेत त्याचा वापर करायचा नाही आहे। मध्यमानं एक मणी तुम्हाला ओलांडायचा आहे। श्री स्वामी समर्थ, 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 अशा रीतीने तुम्हाला जप करायचा आहे। तुम्हाला समजलं असेल, ह्या 2 बोटाचा वापर करायचा नाहीये। आणि एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुमचं शेवटचा ज्यावेळेस मणी येतो त्यावेळेस तुम्हाला 1 माळ जप करायचा असेल तर तुम्ही लगेच श्री स्वामी समर्थ म्हणून लगेच आपल्याला नतमस्तक करायचं माळेला आणि लगेच माळ तुमच्या डब्यामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही ठेवता त्या ठिकाणी ठेवून द्यायची। पण तुम्हाला 11 माळी जप करायच्यात, म्हणजे दुसरी माळ करायची आहे, त्यावेळेस लक्षात ठेवायचं की लगेच आता इथं शेवट होतोय मेरुमणीच्या तिथं, तर मेरुमणीच्या इथं शेवट झाल्यानंतर लगेच तुम्हाला समोरासमोर लगेच माळ ओढायची नाहीये। माळ जी आहे ती तुम्हाला अंगठ्यानं गोल फिरवायची आहे।
ही अशा रीतीने तुम्हाला माळ फिरवायची. लक्षात ठेवा, माळ ही जी आहे ती अशी करायची, नंतर फिरवायची आणि नंतर जप करायला सुरुवात करायची दुसऱ्या माळीचा. म्हणजे तुम्हाला मेरू मनी लगेच ओलांडायचा नाही आहे. लक्षात ठेवा, मी खूपदा सांगत आहे, कारण की एक माळ जप झाल्यानंतर लगे माळीला नतमस्तक व्हायचं आणि लगे मुजरा करायचा स्वामींना आणि माळ जिथल्या तिथं ठेवायची. पण तुम्हाला 11 माळी करायच्यात, एक माळ झाली, दुसरी माळ जप करायचा आहे, तर तुम्हाला जी मेरुमणी आहे ती ओलांडून लगे माळ करायची नाही आहे, ती लगे तुम्हाला गोल फिरवायची आहे अशा रीतीनं आणि मग लगे जप करायला सुरुवात करायची. माळ मेरुमणी न ओलांडता माळ फिरवायची आहे अशा रीतीनं, म्हणजे अंगठ्यावर आणि अंगठ्यानं फिरवायची आणि लगेच जप करायला सुरुवात करायची. तुम्हाला समजलं असेल, अशा रीतीने जप करायचा आहे. तर तुम्ही जप करत असताना 108 माळी जप असेल, 11 माळी जप असेल, 21 माळी जप असेल, तुम्हाला 7 माळी जप असेल, जेवढं जमेल तेवढ्या माळी जप तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात. आता मी तुम्हाला सांगते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की त्याचे नियम काय आणि अटी काय. म्हणजे जप आपण ज्यावेळेस माळीवर करतो त्याचे नियम पण असतात, लक्षात ठेवा. तर मी तुम्हाला आधी सांगते, ज्यावेळेस तुम्ही माळ हातात घेतली जप करायला, तर आधी तिचं नतमस्तक घ्यायचं, तिला दर्शन करायचं, तिला वंदन करायचं, नंतर जप करायला सुरुवात करायची. दुसरी गोष्ट, तुम्ही ज्या ठिकाणी बसलात, देवघराच्या समोर बसलात, स्वामींच्या समोर बसलात किंवा तुम्ही मंदिरात बसलात, तर लक्षात ठेवा, तुम्ही ज्या ठिकाणी बसलात त्याच्या खाली आसन घेणं खूप महत्त्वाचं आहे. आसन घेणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या खाली आसन असणं गरजेचं आहे. आसन घ्यायचं, नंतर तुम्ही त्याच्यावर बसायचं आणि वंदन करायचं माळेला आणि जप करायला सुरुवात करायचं. त्याच्यानंतर एक माळ जप केला, डबल वंदन करायचं, माळ जिथल्या तिथं ठेवायची. एक लक्षात ठेवा, दुसरी माळ ज्यावेळेस जप करायला, तिसरी माळ ज्यावेळेस जप करायला, त्यावेळेस मेरू मनी ओलांडायचा नाही आहे. माळ फिरून घ्यायची आणि जप करायचं. अशा रीतीनं तुम्हाला जेवढं जमेल तेवढ्या माळी जप करायचं आहे. माळ कधीही आणि ज्यावेळेस आपण बसलात तर ताट बसायचं आहे आणि माळ अशा रीतीने घ्यायची आहे. आपलं नाक ते पोटपर्यंत, आपल्याला असं खाली पण घ्यायचं नाही आहे खूप आणि नाकापासून इथपर्यंत, नाकाच्या तिथून समजा. तर अशा रीतीने एक आकार असतो त्या रीतीने आणि उजव्या हातामध्ये जपमाळ धरायची. त्यानंतर आसन घ्यायचं, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि शेवटी ज्यावेळेस तुमचं जेवढ्या माळी जप आहे तेवढ्या माळी जप झाल्यानंतर वंदन करायचं आणखी एकदा माळीला आणि माळ ज्या ठिकाणी ठेवायचे. त्याच्यानंतर आता तुम्हाला खूप जण असं असतं, स्वामींचे जी सेवेकरी आहेत, जी रोजच्या रोज 11 माळी जप करतात, ते एका बैठकीमध्ये 11 माळी जप करतात. तुम्हाला सुरुवात करायची असेल तर तुम्ही आधी 2 माळी करा, नंतर जसं टाईम भेटेल तसं माळी करा. दिवसभरात कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही जप करू शकता जप माळीवर. लक्षात ठेवा, तुम्ही जर तुमचा काही संकल्प आहे, संकल्पयुक्त जर तुम्ही जप करत असाल तर तुम्हाला एका वेळेमध्ये, एक वेळ सकाळी किंवा संध्याकाळी या वेळेमध्येच बसायचं आहे आणि जप करायचा आहे. त्याचबरोबर जप करत असताना आपल्या ज्या देवाचं नामस्मरण तुम्हाला करायचं त्या देवाचं नामस्मरण करायचं आहे. मी म्हणते श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. तुम्हाला ज्या देवावर विश्वास आहे, श्रद्धा आहे, त्या देवाचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जपमाळ जी आहे, आता ही जी जपमाळ आहे ही माझी आहे, म्हणजे मी घेतलेली आहे, मीच ह्याच्यावर पहिल्यांदा जप केलेला आहे आणि मीच करत आहे. माझ्या घरामधले दुसरे व्यतिरिक्त ह्या माळेला हात लावत नाहीत. म्हणजे एक सांगण्याचा असा हेतू आहे की जी तुमच्या घरात जपमाळ आहे ती एकानं वापरली तर एकानंच वापरायची, दुसऱ्यानं ती वापरायची नाही. जी आसन तुम्ही घेतले तीच आसन तुम्ही घ्यायचं, दुसऱ्याला ती आसन द्यायचं नाही. पण जपमाळेचं एक लक्षात ठेवा, जी तुमची जपमाळ आहे ती तुमची जपमाळ दुसऱ्याला द्यायची नाही आहे आणि दुसऱ्याची जपमाळ तुम्ही घ्यायची नाही. ही खूप ही खूप कठीण नियम आहे किंवा एक अट आहे. तुमची जपमाळ दुसऱ्याला द्यायची नाही आहे. जपमाळ कुठेही पडू द्यायची नाही आहे, ती एका डब्बीमध्ये ठेवायची आहे किंवा एखाद्या आपली पर्स असते छोटीशी, त्याच्यामध्ये तुम्हाला जपमाळ ठेवायची आहे, कुठेही अडकून ठेवायची नाही आहे. अशा असे नियम आहेत जपमाळीचे. आणि तुम्हाला जितकं जमेल 1 माळ जप करू शकतात, 11 माळी जप करू शकतात, जेवढं जमेल तेवढं जपमाळीवर जप तुम्ही करू शकतात. आणि डोळे बंद करून तुम्ही जप करू शकता, मनातल्या मनात जप करू शकता किंवा तुम्ही थोडं मोठ्यानं म्हणलात तरी चालेल. अशा रीतीने सुद्धा तुम्हाला जपमाळीवर जप करता येणार आहे. खूप जणांचे असे प्रश्न असतात की जप करत असताना आमची माळ खाली पडली, मग काय करायचं? डबल जपमाळेला वंदन करायचं आणि डबल आपली सुरुवात करायची. लक्षात ठेवा, पण मेरुमणी ओलांडल्यानंतर काहीतरी प्राणायाम आपल्याला करावे लागतात. म्हणजे एक लक्षात ठेवा, मेरुमणी ओलांडायचं नाही आहे. कधी आपण जास्त माळी जप करायला त्यावेळेस पहिल्यांदा मेरुमणीचं श्री स्वामी समर्थ म्हटलात की लगे 1 माळ जप करायचा आणि शेवटी डबल वंदन करायचं जपमाळेला आणि जपमाळ ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ठेवायची.
आणि जप माळ ही दुसऱ्याची वापरायची नाही. मंदिरात गेला तिथली माळ घ्यायची नाही, घरची माळ घेऊन त्या ठिकाणी जप करायचा. जप माळ, मग तुमची माळ जर खराब झाली तुटली तर तुम्ही दुसरी माळ घेऊ शकता. पण तुम्हाला जमलं तर तुम्ही कोणतीही माळ घ्या, रुद्राक्षाची घ्या, चंदनाची घ्या, तुळशीची माळ घ्या. तुम्हाला जी जमेल ती माळ घेऊन तुम्हाला जप करायचा आहे. तुम्हाला समजलं असेल की ह्या 3 बोटाचा वापर करूनच तुम्हाला जप करायचा आहे अशा रीतीनं. आणि ही जी 2 बोट आहेत जशाच तसे उभे राहू द्यायचे. आणि तर्जनी म्हणजे अंगठ्याच्या साईडचं जी बोट आहे ती बोट आपल्या माळेला लागू द्यायचं नाहीये. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. माझा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.